ते घर माझं आहे, तेव्हा माझ्या घरात कुणाला बोलवायचं कुणाला नाही हे मी ठरवे. उत्तम, बोलवलं ना मग घ्या ठेवून. तुमचं घर आहे ना, घ्या ठेवून. हिचा जुना इतिहास विसरलीच वाटतं. तुझ्याच घरातनं तुला बाहेर काढायला निघाली होती ती. हीच तुला ब्लॅकमेल करत होती आणि त्याची परतफेड काय तर तिलाच हाकलून दिलंच घराबाहेर. मी नाही हाकलं तिला, ती स्वतःच्या मर्जीने गेली. विचार केला? काय चालू आहे तुमचं? कशाला भांडताय तुम्ही? ती लहान मुलं घरातून न सांगता निघून गेली आहेत आणि तुम्ही जुन्या गोष्टी काढून भांडताय इथे. माझ्या घरात आरडाओरडा अजिबात करायचा नाही, मला आवडत नाही, तुला माहितीये ना. आणि हे सगळं जे काही झालंय ना ते तुझ्या मुलामुळे झालंय, अबीरमुळे. अजून लाडवून ठेव त्याला. आमची ओवी ना गरीब आहे, बिचारी भोळी आहे, तिला काही कळत नाही. तुझ्या अबीरनं तिला पूस लावली आणि तिला घराबाहेर घेऊन गेला. मी सांगते ना तुला. माझ्या मुलाला काही बोलायचं नाही तिलोत्तमा मॅडम. तुमच्या ह्याच स्वभावामुळे तुमची 2 मुलं तुम्हाला सोडून गेली आहेत. त्याला सुद्धा जबाबदार तूच आहेस, तुझ्यामुळे झालंय हे सगळं. या घरात जे काही वाईट घडेल ना त्याचा दोष तू फक्त सावलीला दे. तुला तुझ्या मुलांना सांभाळता आलं नाही ते बघ ना. तुला आलं सांभाळता तुझ्या मुलीला? तिचं काय झालं? त्याला ही कारणीभूत तूच आहेस. तू जे काही केलंस ना त्यामुळे माझ्या लेकीनं हे टोकाचं पाऊल उचललेलं आहे. तुला तुझ्या कुठल्याच मुलाचा संसार नीट सांभाळता आला नाही. ते झालं एका मुलीचं रे. या दुसऱ्या मुलीचं काय? तिने माझ्या सारंगचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय या घरात येऊन. बस झालं तुमचं. का भांडताय तुम्ही? ती 2 लहान मुलं निघून गेलेत न सांगता. तुम्हाला काही कळतंय का? त्यांना शोधण्याऐवजी तुम्ही भांडत बसलायत. तिथे सारंग कोमात आहेत म्हणून मला इथे थांबावं लागतंय, नाहीतर मीच गेले असते त्यांना शोधायला. ए सावली, कशाला इतका आरडाओरडा करतेस? हा, काय झालं इतकं संतापायला? ते बबलू आणि तुझा तो नवरा गेलायत ना मुलांना शोधायला, आणतील शोधून. काय झालं? बबलूचा फोन आला होता. सारंगची तब्येत बिघडली. काय झालंय नेमकं? ए, तू कोण आहेस ग? भैरवी, सारंगची बायको. 8 वर्षात इतकं सगळं बदलून गेलंय ना की काही लक्षातच राहत नाही. पण तू नाही बदलली. अमृता एक काम कर, सुशीलाला सारंगकडे घेऊन जा. जा. हो सुशीला चल. सावली हे तुला खायचं मी ते ठेवून जाते. बाबा एकदा बबलू दादांना फोन करून विचारा ना मुलांचा काही पत्ता लागलाय का. हो लगेच करतो थांब.